प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने एक सुंदरशी वेळ आपल्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आणली. त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपणास या संध्याकाळच्या वेळी आपणास एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ की प्रभू महान आहे. अनेक गोष्टी जगात होत असतात पहा आजूबाजूला, परंतु जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा आपलं लक्ष आजूबाजूला गोष्टींकडे लक्ष नसतं. आपण आपल्या दुःखामध्ये रमून गेलेला असतो, आपल्याच आनंदात रमून गेलेला असतो, पण बाहेर आजूबाजूला कितीतरी वाईट गोष्टी, कितीतरी लोकांचं जीवन दुःखाने शोकाने व्यतीत असतं. त्यामुळे ख्रिस्त ज्या चित्तवृत्तीमध्ये होता त्याच चित्तवृत्तीमध्ये आपण असणं गरजेचं आहे. पहा स्तोत्र संहिता 102 पहिलं वचन काय म्हणतं? हे परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझकडे पोहोचव. हे परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझकडे पोहोचव. आपण ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थना परमेश्वराकडे पोहोचाव्यात हे प्रत्येकाची इच्छा असते. त्या प्रार्थनेची उत्तर मिळावी ही प्रत्येकाची इच्छा असते. आज येणार आपण संदेश प्रभू मध्ये हाच पाहणार आहोत की प्रभू मध्ये ज्या प्रार्थना आपण करतो त्या प्रार्थनेचं उत्तर कसं मिळतं. आपण येणारा संदेश प्रभू मध्ये हाच पाहणार आहोत की प्रार्थनेचं उत्तर प्रभू मध्ये कसं मिळतं. आणि होय, ही परिस्थिती आहे की मनुष्य जेव्हा आनंदी असतो, दुःखी असतो, तो त्याच्याच सर्व गोष्टीमध्ये स्वतः व्यतीत असतो. नीतिसूत्रामध्ये वचने पहा, दुःखग्रस्त सर्व दिवस सारखेच असतात, पण ज्यांचं मन आनंदी असतं त्याला सदा मेजवानी असते. आणि ख्रिस्तही त्याच चित्तवृत्तीमध्ये होता. दुःख होतं पण त्याच्या समोर वधस्तंभासमोर जो आनंद ठेवला होता त्यासमोर त्या आनंदाने तो आनंदी होता की त्याला माहित होतं की माझ्या अर्पणाने माझी मेंढरं सर्व पवित्र होतील, शुद्ध होतील. आपणही दुःखांच्या पलीकडचा आनंद पाहणारे बनलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्याच दुःखांकडे नाही तर त्या दुःखाच्या पलीकडे परमेश्वर जो आनंद दाखवणारे आपल्याला त्या गोष्टींकडे पाहणारे आपण असलो पाहिजे. आणि ही वचन तेच सांगतं स्तोत्र संहिता 102 पहिलं, हे परमेश्वर माझी प्रार्थना ऐक, माझी आरोळी तुझकडे पोहोचव. प्रत्येकाला वाटतं की माझी आरोळी परमेश्वराकडे पोहोचावी. आणि होय, आज आपण त्यासाठी जमलेलो आहोत की आपण या परमेश्वराकडे आरोळी करणार आहोत आणि ती आरोळी परमेश्वराकडे पोहोचावी आणि त्याचं उत्तर मिळावं असं प्रत्येकाला प्रत्येकाच्या प्रार्थनेचं इच्छा असते, आशा असते. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू आणि प्रार्थनेनंतर आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. हो प्रभू, सुंदरशी वेळ तो आमच्या जीवनात दिली उपकार मानतो. हो प्रभू, जे प्रियजन ऍड केलेले आहेत पाहतील सर्वजण, या सर्वांना तुझ्या हाती देतो. आज प्रत्येकाच्या जीवनी काही ना काहीतरी आशा असेल, प्रार्थनेसाठी विनंती असेल. होय प्रभू, त्या प्रार्थना विनंत्या ख्रिस्तावर तुझकडे पोहोचाव्यात आणि तू त्याचं उत्तर त्यांना द्यावं असं तू कर. तोपर्यंत त्यांनी आशा धरावी, तग धरावा, धीर धरावा, असं सामर्थ्य धीर त्यांच्या ठाई ख्रिस्तावर तू घाल परमेश्वरा. आमच्या तुमच्या कळत नकळत चुका झाल्यात, दोष देणं झाला असेल तर सर्व चुकांच्या अपराधांची आम्हा तू क्षमा कर. ज्यांनी आमची मन दुखवलीत त्यांना आम्ही प्रभूशीच्या नावात क्षमा करतो. होय प्रभू, आमच्या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तावर तू ऐकणार आहेस आणि ख्रिस्त तुझ्याकडे पोहोचवणं आम्हाला ठाऊक आहे आणि त्या तू पूर्ण करणार आहेस आमचा विश्वास आहे. म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद देऊ प्रभूच्या नावाला की प्रभूमध्ये आपण एक सुंदरशा वेळेमध्ये एकत्र आलेले आहोत. एक छोटस गाणं प्रभूला आपण सादर करू. दावीद सुद्धा देवाच्या कोशासमोर बेधुंदपणे नाचायचा. आता आपण ते देही कृत्य राहिलं नाही, आपण तसे नाचू शकत नाही कारण की तो अव्यवस्थितपणा होईल. याकरता की आपण प्रभूमध्ये एक छोटस सुंदरसं गाणं प्रभूला सादर करूया
आणि त्या गाण्याद्वारे प्रभूला, ख्रिस्ताला आपल्या जीवनातून उंचावूया. प्रेज द लॉर्ड. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. देव बापाची या पायी, देव बापाची या पायी, तिथे भेद भाव नाही, तिथे भेद भाव नाही. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. तिथे सारे माझे तुझे, तिथे सारे माझे तुझे, अस्त पावे नको जे जे, अस्त पावे नको जे जे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. तिथे नित्य रम्य एकी, तिथे नित्य रम्य एकी, नाव जिचे नको लोकी, नाव जिचे नको लोकी. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. दास म्हणे शुद्ध प्रेम, दास म्हणे शुद्ध प्रेम, एवढाच ते धर्म, एवढाच ते धर्म. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. चला 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 सारे, एक वार जाऊया रे. प्रेज द लॉर्ड. हे उपासना संगीतलं गाणं, ह्याचे 2 चाली आहेत, एक दुसरी पण चाल आहे. आणि हो, ते गाणं सांगते की चला 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 सारे, एक वार जाऊया रे. दावीद म्हणतो दिवसातून 7 वेळा प्रार्थना करतो. दानियल नित्यनेमाची 3 वेळेची प्रार्थना करायचा. ख्रिस्त नेहमी प्रार्थनेमध्ये असायचा. नव्या करारातलं वचन सांगते की निरंतर प्रार्थनेत राहा. प्रार्थना तुमच्या आशा तुटू देत नाहीत. प्रार्थना काय करते की प्रार्थना तुम्ही देवासंगती ठेवलेलं एक कम्युनिकेशन आहे, त्याची इच्छा जाणून घेणं आणि आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या त्याला कळवणं. प्रार्थना म्हणजे परमेश्वराच्या समागमे जाणं, आणि ज्या समागमेमध्ये तुम्ही राहता जाता प्रार्थनेमध्ये, तसंच आपलं जीवन ख्रिस्त चित्तवृत्तीमध्ये राखणं, हे प्रार्थना आहे. प्रार्थना म्हणजे परमेश्वराची इच्छा जाणून घेणं सुद्धा आहे आणि आपल्या इच्छा त्याला कळवणं सुद्धा आहे. मोशे मित्रासारख्या गप्पा परमेश्वरासंगती मारायचा. ख्रिस्तही रोज सकाळी परमेश्वरासंगती बोलायचा, प्रार्थना करायचा. आणि होय, आपणही त्या चित्तवृत्तीमध्ये असलो पाहिजे. आपणही तशाच प्रकारच्या प्रार्थना रथबदल्या एकमेकांविषयी करणारे असलो पाहिजे. आपल्या प्रार्थना इतरांना विश्वासात वाढवणाऱ्या, इतरांना धीर देणाऱ्या, आशा ठेवणाऱ्या आणि विश्वासाच्या असल्या पाहिजेत. तुम्ही प्रार्थना करत असताना सुद्धा तुम्ही आभार प्रदर्शन करणारे सुद्धा असला पाहिजेत. आपण म्हणतो आमेन, असेच हो. आणि देवाचं वचन सुद्धा सांगते की देववचन खूप आहेत, ती होय अशी आहेत आणि आमेन सुद्धा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रार्थना तुमचा विश्वास दर्शवतं, देवावरचा तुमचा विश्वास दर्शवतं. प्रार्थना तुम्ही देवावर, ख्रिस्तावर ठेवलेला विश्वास आहे. तुम्ही प्रार्थना करता म्हणजे काय? परमेश्वरावर, ख्रिस्तावर विश्वास ठेवता म्हणून प्रार्थना करता.
प्रार्थना विनंती याला सादर केली जाते की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि जर तो आपण प्रार्थना करत आहोत तर त्याच्यावर आपला विश्वास आहे. तो विश्वास स्थिर राखणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. मेरा ये जीवन तेरे काम आए. मेरा ये जीवन तेरे काम आए. यही है मेरी तमन्ना. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं. तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं. है प्रभु यीशु कितना प्यारा है तू. है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. तेरा चेहरा जो सबसे निराला उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. तेरा चेहरा जो सबसे निराला उसको मैं हर पल ढूंढूं. तेरे संग रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं. है प्रभु यीशु कितना प्यारा है तू. है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा. कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन. दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर. कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन. दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर. है प्रभु यीशु कितना प्यारा है तू. है प्रभु यीशु सबसे अच्छा है तू. प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा.
प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात तुला धन्यवाद देतो, ख्रिस्ताच्या नावात तुला धन्यवाद देतो, पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो। सुंदरशी वेळ दिलीस, प्रार्थनेसाठी एकत्र आणून धन्यवाद देतो। इथून पुढच्या सर्व गोष्टी येणारं वचन ख्रिस्ताला तुझ्या हाती देतो। तू ते आशीर्वादित करशील आम्हाला ठाऊक आहे म्हणून प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता की त्या आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ। प्रभूमध्ये आज आपण अशाच एक नवीन नवीन गोष्टी ख्रिस्तामध्ये शिकणार आहोत, जे तुमचा विश्वास, धीर, आशा स्थिर करते। पहा, आपण एक छोटासा संदेश प्रभूमध्ये आज पाहणार आहोत। तुझी प्रतीक्षा करीत राहीन, मी तुझी वाट पाहीन। होय, आपण वाट पाहायला शिकलं पाहिजे। वाट पाहणं तेवढं कठीण आहे, कारण की वाट पाहत असताना अनेक शंका, कुशंका निर्माण होतात। असं होईल का? आपण मागितलं ते मिळेल का? परमेश्वर असंच करेल का काही वेगळं करेल? अनेक कुशंका असतात। आपण मागितलेल्या गोष्टीवरच आपला विश्वास नसतो आणि देवावरही विश्वास नसतो। आपण तो विश्वास गमावतो, कारण की परिस्थिती, डोळ्याला जी दिसती परिस्थिती, त्यानुसार आपण आपला विश्वास गमावतो, आपलं मन व्याकुळ बनतं। पण परमेश्वराचं वचन सांगतं, तुझी प्रतीक्षा करीत राहीन, मी तुझी वाट पाहत राहीन। प्रेज द लॉर्ड। याकरता ख्रिस्ताने सुद्धा एक सुंदरस दाखला सांगितला आहे। मी तुझी मार्ग प्रतीक्षा करीत राहीन, मागत राहा। विश्वास खचू देऊ नका, विश्वास सोडू देऊ नका। प्रार्थना अखंड करा, त्यात खंड पडू देऊ नका। जोपर्यंत तुमच्या प्रार्थना ऐकल्या जात नाही, तुम्हाला उत्तर मिळत नाही, लहान मुलासारखं प्रार्थना करत राहा। लहान मूल पहा, जोपर्यंत त्याला जे हवं ते मिळत नाही तोपर्यंत तो मागं पडलेला असतो। बाबा मला हे हवंय, आई मला हे हवंय, आजी मला हे हवंय। तुम्ही पण परमेश्वराच्या मागे पडा, मागत राहा। तुझी प्रतीक्षा करीत राहीन, मागत राहा, निरंतर मागत राहा। प्रीती मागत राहा परमेश्वराची, त्याचा विश्वास मागत राहा, त्याच्या सामर्थ्याचा विश्वास मागत राहा, आशीर्वाद मागत राहा, त्याच्या पंखाखाली लपण्यासाठी जागा मागत राहा। तुझी प्रतीक्षा करीत राहीन। पहा, लूक याचा 18वा अध्याय 1 ते 8 वचनाद्वारे आपण काही वचन समजून घेणार आहोत। लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय, लूक शुभवर्तमान याचा 18वा अध्यायामधले काही वचन पाहणार आहोत आणि त्या वचनाद्वारे प्रभूचं वचन आपण समजून घेणार आहोत की मागत राहा। जसं लहान मूल आपल्या आई बापांकडे, आपल्या आजी आजोबांकडे सारखं मागत असतं, तसं पित्याकडे आपण मागत राहणारे असलो पाहिजे। त्याची प्रीती, त्याच्या पंखाखाली लपणं, त्याचा आशीर्वाद, त्याचं ज्ञान, त्याचा विश्वास, त्याचे स्वर्गीय सर्व दाने आपण मागणारे असलो पाहिजे आणि मागितलं तेव्हा विश्वास ठेवणारे आपण असलो पाहिजे। पहा, एक सुंदरस वचन ख्रिस्त याचा दाखला देतो।
तुझी प्रतीक्षा करीत राहील. आपण आज जो संदेश ऐकत आहोत त्यामध्ये आपण काही वचनं घेतले आहेत. लूक 18 अध्याय 1 ते 8 वचनामध्ये ख्रिस्ताने एक सुंदरस दाखला उदाहरण सांगितलेलं आहे. अनीतिमान न्यायाधीश. त्यातलं 18 अध्यायातले 1 ते 8 वचन काय म्हणतात पहा. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, थकू नये याविषयी त्याने एक दाखला सांगितला, तो असा. तुम्ही सर्वदा प्रार्थना करावी, थकू नये म्हणून ख्रिस्ताने दाखला सांगितला होता. काय सांगितला होता? कोणा एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाचे भय धरीत नसे व मनुष्याची पर्वा करीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याचकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझा न्याय करून मला आपला प्रतिवाद्यापासून सोडवा. तरी बराच काळापर्यंत तो ते करीना, परंतु शेवटी त्याने मनात म्हटले, जरी मी देवाचे भय धरीत नाही व मनुष्याची पर्वा करीत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणूनच मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस करून टाकील. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडले रात्र दिवस त्याला हाका मारितात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याचविषयी तो विलंब लावेल काय? मी तुम्हाला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. तो मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? प्रेज द लॉर्ड. निरंतर प्रार्थना करा, थकू नका, खचू नका, आपला विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. आज तुमच्याही माझ्याही जीवनामध्ये काही गोष्टी असतील त्या पूर्ण झालेल्या नसतील, तुम्हाला मिळालेल्या नसतील, तर तुम्ही प्रार्थना सतत करणारे बना. अनीतिमान न्यायाधीश विधवे बाबतीत असं म्हणतो ख्रिस्त, तर जे देवाचे निवडलेले आहेत, जे रात्रंदिवस त्याला हक्का मारितात, काय परमेश्वर त्या बाबतीत विलंब करील काय? करील काय? नाही करणार. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर देईल. धीर धरा, वाट पहा आणि प्रार्थना करत राहा, खचू नका. देवाचं वचन सांगतं, ख्रिस्त स्पष्ट सांगतो की देव काय त्याच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थनेची उत्तर द्यायला विलंब करील काय? आणि पुढे जाऊन वचन काय सांगतं की मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा काय त्याला विश्वास सापडेल काय? पहा, प्रार्थना करत असताना काय होतं, हे आत्मिक वचन आहे. हे शेवटच्या काळाविषयी पण काही गोष्टी सांगतं. काय सांगतं की तो त्याचा न्याय लवकर करील, तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास सापडेल काय? जेव्हा ख्रिस्त येणार आहे तेव्हा सर्व दास असेच विश्वासात सापडतील काय? जेव्हा तुमच्या प्रार्थनेची उत्तर देव द्यायला तयार असेल ख्रिस्तामध्ये, ख्रिस्त पित्याकडे विनंती करत असतो, तेव्हा तुम्ही विश्वासात सापडता काय? तुम्ही केलेल्या प्रार्थनेमध्ये तुम्ही विश्वास ठेवता काय? आणि प्रार्थना करून तो विश्वास तुमच्या जीवनात राखता काय? जेव्हा तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर द्यायला तयार असतो. प्रेज द लॉर्ड. वचन स्पष्ट सांगतं की मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा पृथ्वीवर त्याला विश्वास सापडेल काय? जेव्हा देव तुमच्या प्रार्थनेची उत्तर द्यायला तयार असतो तेव्हाच आपण विश्वास गमावतो काय? म्हणून आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळायला विलंब लागत आहे काय? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर विश्वास असे आहे. त्याचं उत्तर विश्वास असे आहे. आपण विश्वासात सापडले पाहिजे, निरंतर प्रार्थनेत राहिलो पाहिजे, खचलं नाही पाहिजे, धीर सोडला नाही पाहिजे. आपण नेहमी पित्याकडे, स्वर्गीय पित्याकडे ख्रिस्तामध्ये मागणारे आणि त्याला पसंत असलेल्या गोष्टी मागणारे आपण असलो पाहिजे. तुझी प्रतीक्षा करीत राहील, प्रार्थना करा आणि त्याच्या उत्तराची वाट पाहणारे धीराने, विश्वासाने बना. तो विश्वास गमावू नका. कदाचित असं सुद्धा होत असेल की परमेश्वर जेव्हा ख्रिस्तामध्ये तुझ्या प्रार्थनेची उत्तर द्यायला तयार असेल तेव्हा आपण विश्वास गमावलेला असेल, म्हणून आपल्या प्रार्थनेची उत्तर मिळत नसतील. याकरता प्रार्थना केल्यानंतर त्याची प्रतीक्षा करणारे सुद्धा बना आणि प्रतीक्षा करत असताना आपला विश्वास खचू देऊ नका, धीर खचू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वर स्वतः सांगतो. यशया याचा 62 अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 62 अध्याय 6 आणि 7 वचन काय म्हणतं पहा. हे यरूशलेमा, मी तुझ्या कोटावर पहारेकरी नेमिले आहेत,
ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत. ओहो, परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही विसंबू नका. आणि तो यरूशलेम सुस्थितीत करून ते पृथ्वीवर प्रशंसाविषयी करी तोवर त्याला चैन पडू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्वतः सांगतो की जे यरूशलेमावर पहारेकरी नेमले आहेत ते रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत. त्यांना परमेश्वर काय म्हणतो पहा, अहो परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, परमेश्वराला स्मरण देणारे जे आहेत ते आपण आहोत. आपण प्रार्थना करणारे असलो पाहिजेत. परमेश्वर म्हणतो यरूशलेमाच्या पहारेकरी नेमले आहेत यरूशलेमावर, ते रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत, ते उगे राहत नाहीत, ते मला स्मरण देतात. आपणही सारखे प्रार्थना करून त्याला स्मरण दिलं पाहिजे आणि विसंबू नये. आपण विसंबू नये. जोपर्यंत यरूशलेम सुस्थितीत येत नाही, पृथ्वीवर त्याला प्रशंसाविषयी करत नाही, तोवर त्यांना चैन पडू देऊ नका. आपणही ज्या विषयी प्रार्थना करत आहोत त्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, तसं घडत नाही, तसं तुमच्या मागितलेल्या योजना पूर्णत्वास येत नाही, तोपर्यंत तुम्ही परमेश्वराला चैन पडू देऊ नका. परमेश्वराला सारखी ख्रिस्तामध्ये आठवण करणारे बना, जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही मागितलेल्या योजना परमेश्वराच्या योजनेनुसार आहेत, दुसऱ्यांच्या हिताच्या आहेत आणि हे तुम्हाला ठाऊक आहे, तर चैन पडू देऊ नका, विसंबू नका, खचू नका, विश्वास सोडू नका. परमेश्वराकडे निरंतर प्रार्थना करणारे बना. जोपर्यंत तुम्ही ज्या प्रार्थना विनंत्या करत आहे त्यानुसार तुमच्या जीवनात, इतरांच्या जीवनात घडत नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत प्रार्थना करत राहा. तो तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच देईल. तोपर्यंत विश्वास सोडू नका, धीर सोडू नका. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. यशया मधलंच आहे. यशया मधलंच वचन आहे. यशया याचा 38वा अध्याय. पहा, यशया याचा 38वा अध्याय. हिजकिया जेव्हा आजारी पडला होता आणि यशयाला परमेश्वराने त्याच्याकडे पाठवलं होतं, सांगितलं होतं की तुझे दिवस थोडे आहेत. पहा, त्या समय यशया 38वा अध्याय 1 ते 5 वचनामधली वचन काय म्हणतात पहा. त्या समय हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे, हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला, तो हा, हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही मनस्वी रडून कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात? कुठल्या प्रार्थना विनंती परमेश्वराकडे सादर करत आहात? जर तुम्ही सत्यतेने, सात्विकतेने वागत आहात, प्रार्थना करत आहात, तर परमेश्वर म्हणतो की तुमचे अश्रू मी पाहिले आहेत आणि तुमची प्रार्थना ऐकली आहे. तर तुमच्या प्रार्थनेची उत्तर लवकरच देईल. तुम्ही मार्ग प्रतीक्षा करणारे बना, विश्वास राखणारे बना. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मागितलेल्या मागण्या, विनंत्या पूर्ण होत नाहीत, त्या पूर्णतच येत नाहीत, तोपर्यंत प्रार्थना करणारे बना. परमेश्वराला आठवण करून देणारे बना. हिजकिया जेव्हा आजारी पडला होता, यशायाला परमेश्वराने सांगितलं, जा, तुझ्या आयुष्याचे दिवस कमी आहेत, निर्वाह कर. पण हिजकिया भिंतीकडे तोंड करून मनस्वी रडला आणि परमेश्वराला म्हणाला, परमेश्वरा, मी सात्विकतेने वागलो. आणि तो रडला. परमेश्वराने यशाला परत वचन दिलं, जा यशा त्याचकडे आणि त्याला सांग
की जो दाविदाचा परमेश्वर आहे, तुझा परमेश्वर, आणि त्याचे तुझे अश्रू पाहिले आहे, तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. आणि आज आपण ह्याच गोष्टी शिकत आहोत. जेव्हा आपण प्रार्थना करतो, एखाद्या योजनेकरता, एखाद्या विनंती करता, आपण आपला विश्वास गमावतो. लूक सुवर्तन 18:1 ते 8 वचनामध्ये ख्रिस्त सांगतो की का मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा काय त्याला विश्वास सापडेल काय? जे रात्रंदिवस परमेश्वराचे निवडलेले लोक परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, काय परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर द्यायला वेळ लावील काय? नाही लावणार. तो तुमच्या प्रार्थनेनुसार कार्य करत आहे, तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहे, पण तोपर्यंत आपण विश्वासात सापडलं पाहिजे. परमेश्वराच्या प्रार्थना करायला खचू नका. परमेश्वर म्हणतो, यरुशलेमावर जे मी पहारेकरी नेमले ते रात्रंदिवस प्रार्थना करत आहेत, ते परमेश्वराला स्मरण देत आहेत. जोपर्यंत यरुशलेम पृथ्वीवर प्रशंसा विषय तयार होत नाही तोपर्यंत ते खचणार नाहीत. आपणही परमेश्वराकडे जी प्रार्थना विनंती करत आहे तोपर्यंत ते अस्तित्वात येत नाही, परमेश्वर त्या प्रार्थनेची उत्तर देत नाही तोपर्यंत आपण आपला विश्वास सोडला नाही पाहिजे. आणि जे मागत आहोत ते परमेश्वराच्या इच्छेनुसार आहे की नाही हे पण आपण चेक केलं पाहिजे. आपण आपला विश्वास परमेश्वरामध्ये, त्याच्या सामर्थ्यावर स्थिर ठेवणारे असलो पाहिजे. आपण निरंतर प्रार्थना करत असणारे असलो पाहिजे. परमेश्वर तुमच्या प्रार्थनावर काम करत आहे. ख्रिस्त तुमच्या प्रार्थना विनंत्या पित्याकडे पोहोचवत आहे. प्रेज द लॉर्ड. निरंतर प्रार्थना करणारे आपण असलो पाहिजे. आपण न खचणारे असलो पाहिजे. परमेश्वर लवकरच आपल्या प्रार्थनांची उत्तर देईल. प्रेज द लॉर्ड. पहा, परमेश्वराचं अजून एक वचन आपण परमेश्वर काय म्हणतो पाहूया. पहा, यशया याचा 66वा अध्याय, यातली काही वचनं. यशया 66वा अध्याय यातला आपण 13 वचन वाचू. आई मनुष्याचे सांत्वन करीत तसे मी तुमचे सांत्वन करील, यरुशलेमात तुमचे सांत्वन करील. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमचे हाडे तरतरीत होतील. परमेश्वराचा हात त्याच्या सेवकाच्या ठाई प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूवर होईल. होय, जोपर्यंत परमेश्वर तुमच्या गोष्टींचं सांत्वन करत नाही, तुमच्यावर फुंकर घालत नाही, मार्ग प्रतीक्षा करा. प्रार्थना करत जागृत राहा, खचू नका. देवाचं वचन सांगतं, विश्वास धरा, मार्ग प्रतीक्षा करत राहा, विश्वासात खचू नका. परमेश्वर तुम्ही केलेल्या प्रार्थना विनंत्यावर काम करत आहे. ख्रिस्त सुद्धा त्या गोष्टीवर काम करत आहे की तुम्ही ज्या गोष्टीची प्रार्थना पित्याकडे केलेली आहे. आणि आज आपण त्याच गोष्टी शिकत आहोत की विश्वासात न खचणं, निरंतर प्रार्थना करत राहणं, त्याच्या इच्छेने मागणं. पहा, स्तोत्रसंहिता 55 हे दाविदाचं स्तोत्र आहे. त्यातलं 17 वचन काय म्हणतं? संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. पहा, स्तोत्र 55:17 काय सांगतं? संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतीने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. तुम्ही सुद्धा रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी निरंतर प्रार्थना करणारे, तुमच्यासाठी, इतरांकरता, देशाकरता, जे गरजवंत आहे त्याकरता प्रार्थना करणारे बना. खचू नका, विश्वास सोडू नका, कारण की तो तुमच्या प्रार्थना विनंतीवर काम करत असतो. तो तुमची वाणी ऐकत असतो. ज्या ज्या मागण्या प्रभू येशूच्या नामाने पित्याकडे तुम्ही मागितलं आहे त्यावर तो काम करत आहे. त्यांनी ते ऐकले आहेत. त्या मिळूपर्यंत आपण मार्ग प्रतीक्षा करणारे असलं पाहिजे. त्यांनी तुमची वाणी ख्रिस्तामध्ये ऐकलेली आहे. संध्याकाळी, सकाळी व दुपारी मी काकुळतेने आपले गाराणे करीन आणि तो माझी वाणी ऐकेल. हा विश्वास ठेवा आणि प्रतीक्षा करा. तुझी प्रतीक्षा करीत राहील.
आपण त्या प्रार्थना विनंत्याची प्रतीक्षा करणारे असलो पाहिजे. पहा, योहान याचा 5वा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये ख्रिस्त काय म्हणतो? योहान क्रूश भरतो आणि याचा 5वा अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये, यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शाब्बात दिवशी अशी कामे करीत असे. काय काम करत होता तो? जो पंगू मनुष्य होता बेत्सबा तळ्याजवळ, त्याला त्याने बरे केले आणि तो शाब्बात होता. आणि शास्त्री पुरुष चिडले की शाब्बात दिवशी हा काम का करतो? लक्षात ठेवा, पिता पुत्र प्रत्येक दिवशी काम करणारे आहेत तुमच्या प्रार्थना विनंत्यावर. ती सुट्टी घेत नाहीत, ते खंड पडू देत नाहीत. वचन सांगतं की 17 वचन, येशूने त्यास उत्तर दिले की माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. तुम्ही ज्या प्रार्थना विनंत्या केलेल्या आहेत त्यांनी ऐकलेल्या आहेत. तो सुट्टी घेत नाही, तो खंड पडू देत नाही. आपणही खंड पडू नाही दिला पाहिजे. आपण विश्वास ठेवला पाहिजे. ज्या प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तुम्ही पित्याकडे केलेल्या आहेत त्यावर पिता आणि पुत्र काम करत आहेत. प्रेज द लॉर्ड. थोड्याच वेळामध्ये, थोड्याच दिवसामध्ये त्या प्रश्नांची, त्या सर्व प्रार्थना विनंत्याची तुम्हाला तो उत्तर देणार आहे. आणि तोपर्यंत तुम्ही सुद्धा खचू नका. तुम्ही सुद्धा निरंतर प्रार्थना करणारे, परमेश्वराला आठवण करून देणारे, ख्रिस्तामध्ये नम्रपणे असे बना. जोपर्यंत तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत तुम्ही काय करा? प्रार्थना करत राहा. पहा, मिका याचं पुस्तक, मिका सुद्धा काय म्हणतो पहा. मिकाचं पुस्तक 7वा अध्याय, मिका याचं पुस्तक 7वा अध्यायामध्ये मिका काय म्हणतो पहा. मिका याचं पुस्तक 7वा अध्याय यातलं 7 ते 10 वचन काय म्हणतात पहा. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन, मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. अगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. प्रेज द लॉर्ड. त्या वैऱ्याला म्हणा, जो सैतान तुमच्या कानाजवळ कुजबूज करत आहे, शंका घालत आहे, तुमचं मन व्याकुळ करत आहे, खूप वेळ झाला, तुमच्या प्रार्थनेची उत्तर मिळत नाही, प्रार्थना करणं सोड, निराशा घालत आहे, तर त्या वैऱ्याला ठणकावून सांगा की माझा परमेश्वर काम करत आहे. माझा ख्रिस्त मी केलेल्या प्रार्थना विनंत्यावर काम करत आहे. मी तर परमेश्वराची मार्ग प्रतीक्षा करीन, मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहत राहीन. माझा देव माझे ऐकेल. विश्वास ठेवा. तो दुष्ट तुमच्या कानाजवळ कुजबूज करत आहे, तुमच्या मनामध्ये जर काही शंका कुशंका घालण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्हाला चिडवत आहे, तुम्हाला राग देत आहे, तर त्याला ठणकावून सांगा माझा देव ऐकेल, मी त्याची मार्ग प्रतीक्षा करेन. अगे माझ्या वैरीने माझ्यामुळे आनंद करू नको. मी पडले तरी पुन्हा उठेन, मी अंधारात बसले तरी परमेश्वर मला प्रकाश असा होईल. आज माझ्या जीवनात अंधार आहे, पण परमेश्वर माझ्या जीवनाचा प्रकाश आहे. ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रकाश आहे. तो मला तारण देईल, मला प्रकाश देईल आणि माझ्या प्रार्थना ऐकेल. तोपर्यंत मी मार्ग प्रतीक्षा करणार आहे. खचू नका, निरंतर प्रार्थना करणारे बना. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 5वा अध्याय 3रं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्र 5वा अध्याय 3रं वचन. हे परमेश्वरा, प्रांतकाळी मी माझी, पहा वचन काय सांगते, परमेश्वरा प्रांतकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना जुळवून ती तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. प्रेज द लॉर्ड. रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी निरंतर प्रार्थना करणारे बना. जुळवून प्रार्थना करा, रचून प्रार्थना करा, धन्यवाद करा, आभार प्रदर्शन सादर करा, निरंतर प्रार्थना करा आणि प्रार्थनेची उत्तर मिळूस तोपर्यंत मार्ग प्रतीक्षा करा आणि विश्वास खचू देऊ नका.
तो वैरी तुमच्या कानाजवळ जो निराशा घालणार आहे त्याला ठणकावून सांगा की माझा परमेश्वर काम करत आहे, ख्रिस्तही काम करत आहे. योहानमध्ये जे वचन आपण ऐकलं 5 अध्याय 16-17 मध्ये ख्रिस्त म्हणतो माझा पिताही काम करत आहे, मी काम करत आहे. तुम्ही केलेल्या प्रार्थनेवर पिता आणि पुत्र काम करत आहे. तो जो वैरी तुमच्या कानाजवळ निराशा घालत आहे, दुःख घालत आहे, क्लेश घालत आहे, त्याला ठणकावून सांगा की माझा पिता काम करत आहे, माझा ख्रिस्त मी केलेल्या प्रार्थना विनंतीवर काम करत आहे. स्तोत्रसंहिता 5 अध्याय 3 वचन सांगते, परमेश्वरा प्रांतकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना जुळून मी तुला सादर करीन आणि तुझी मार्ग प्रतीक्षा करीत राहील. होय, तुम्ही केलेल्या प्रार्थनांची उत्तर तुम्हाला मिळतील. ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवा. पिता आणि पुत्र त्याच्यावर काम करत आहेत. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण प्रभूमध्ये शेवटची प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया. नंतर देवाच्या वचनावर आशीर्वाद घेऊया आणि आजची सभा संपूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्ता तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनात दिली कार मानतो. जे प्रियजन ऑनलाईन ऍड केलेले आहेत, परत हिवाळे कुटुंब आहे, आई आहेत, पप्पा आहे, अमित हिवाळे आहेत, त्यांची लेकरं आहेत, आमच्या शेजारचे आहेत, या समय तुझ्या हाती देतो. होय, ते ज्या प्रकारच्या प्रार्थना करत आहे, ज्या मागण्या ख्रिस्तामध्ये तुझकडे सुपूर्त करत आहेत, की त्यांच्यावर तू काम करत आम्हाला ठाऊक आहे आणि तू विश्वासाने त्याची प्रार्थना पूर्ण करणार आहेस. आम्हाला ठाऊक आहे तुझ्या योजनेनुसार त्यांनी मागितलेल्या मागण्या पूर्ण करणार आहेस. तुझ्या योजनेनुसार त्यांच्या मागण्या बदलत आहेस तू आणि योग्य समय त्यांच्या प्रार्थनेची उत्तर त्यांच्या पदरी फळ ख्रिस्तामध्ये मिळणार आहे. आम्ही जो वचन ऐकलं ते आम्ही स्वीकारत आहे आणि ते स्वीकारून त्यानुसार तुझ्या सामर्थ्यावर विश्वास ख्रिस्तामध्ये ठेवत आहे. आज जेवढे आजारी आहे, जे दुःख आहे, ज्यांनी प्रियजन आज दूर आहेत, असे जण प्रार्थना करत आहेत, त्यांच्या प्रार्थना ख्रिस्ताने तू ऐकलेला आहे, त्यांच्या मागण्या तू पूर्ण करणार आहेस. आम्हाला ठाऊक आहे जे दुःख आहेत, क्लेशात आहेत, आजारपण आहेत, त्यांची प्रार्थना ख्रिस्ताने तू पूर्ण करणार आहेस. आम्हाला ठाऊक आहे पित्या. त्या प्रार्थनेची उत्तर ख्रिस्ताने तू देणार आहेस. आम्हाला ठाऊक आहे. त्या प्रार्थनेवर तू काम करत आहे, आम्हाला ठाऊक आहे. आणि लवकरच त्या प्रार्थनेची उत्तर ख्रिस्ताने त्यांना मिळणार हे आम्हाला विश्वास आहे. त्यावेळेला कुटुंबामध्ये तुझा आशीर्वाद राहू दे. त्या लहान लेकरांना ख्रिस्ताची प्रीती राहू दे. जे लेकरं त्यांच्या घरापासून दूर आहे, ख्रिस्तामध्ये परत येणार आमचा विश्वास आहे. सर्व ख्रिस्ताच्या गौरव प्रीत्यर्थ, पित्याच्या गौरव प्रीत्यर्थ होणार असं आम्हाला ठाऊक आहे. जे ऑनलाईन प्रार्थना करत त्यांच्या मागण्या ख्रिस्तामध्ये पूर्ण करणार आहे, हा ख्रिस्तामध्ये आमचा विश्वास आम्ही ठेवत आहे. आमचा विश्वास जळमळीत होऊन आमचा अविश्वास ख्रिस्तामध्ये काढून टाक. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास आमच्या ठाई तू घाल आणि तो दुष्ट आमच्या काना कपाळी जो निराशा घालतो त्याला आमच्या जीवनातून ख्रिस्तामध्ये काढून टाक. प्रत्येकाला ख्रिस्ताच्या रक्तामध्ये, वचनामध्ये शुद्ध कर आणि सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये पूर्ण केलेला आहे त्याबद्दल ख्रिस्तामध्ये तुझे धन्यवाद देतो पित्या. ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणते पित्या. आमेन. या आपण प्रभूंनी शिकवली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋणातून आम्ही सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखिता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा प्रभूची इच्छा असेल तेव्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा, विश्वासात राहा. आमेन.